महाराज आज भेट दिली तुम्ही नेमकी आणि उद्या आंदोलन होतं यांना, त्या काय नेमका पाठिंबा दिलाय, कशा पद्धतीने चर्चा झाली, काय करता? आज संतोष भाईंना जाऊन जवळपास 77 दिवस झालेत आणि अजूनही त्या ठिकाणी कृष्णा आंधळे नावाचा आरोपी सापडलेला नाही। एवढं संपूर्ण महाराष्ट्राला या घटनेचं दुःख आहे। एवढी निंदनीय घटना महाराष्ट्राला न शोभणारी घडलेली आहे आणि जवळपास 77 दिवस होऊनही त्या ठिकाणी आरोपी आणखी अटक झालेले नाहीत। याच्यात प्रशासन कुठंतरी हलगर्जीपणा करते काय, हा एक मोठा प्रश्न आहे, कारण आरोपी आत्तापर्यंत अटक व्हायला पाहिजेत। दुसरी गोष्ट, काही 2-4 दिवसापूर्वी मी महंत नामदेव महाराज शास्त्रींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी आरोपीचं समर्थन केलं होतं। त्या संदर्भात मी एक बाईट दिली होती। त्यानंतर मला जीवे मारण्याच्या परत धमक्या आल्या। ठीक आहे, यायनात का हरकत नाही, त्या धमक्याला काय आम्ही घालत नाहीत, परंतु ह्या परिवारावरती एवढं मोठं संकट ओढलेलं आहे। मग ह्या संकटात प्रशासनाने कुठंतरी आज त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ येते, अन्नत्याग करण्याचं आंदोलन येतं आहे, ही कुठंतरी आणखीन लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि म्हणून प्रशासनाने कडक त्या ठिकाणी आरोपीला म्हणजे फाशी होईपर्यंत त्या ठिकाणी आपली चोख भूमिका बजावली पाहिजे। आणि आज येण्यामागचं कारणच हे की मी 2 दिवसापूर्वी प्रसार माध्यमामध्ये पाहिलं की मस्साजोग ग्रामस्थ त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करताय, उपोषण करताय। अरे काय हे कुंकड चाललंय महाराष्ट्र? म्हणजे घरातील एक व्यक्ती जाऊन, गावचा एक सरपंच जाऊन, जर त्यांना न्याय भेटत नसेल, 77 दिवस झालेत, ही महाराष्ट्रासाठी शोकांतिक आहे। म्हणून ते कुटुंब खचलं नाही पाहिजे। त्या कुटुंबाला जसं महंत म्हणून घेणारे जर एखाद्या नेत्याच्या पाठीशी असले, एखाद्या अप्रत्यक्षपणे आरोपींचं जर समर्थन करत असले, तर आम्ही जाहीर या देशमुख परिवाराला उघडं पडून देणार नाही। त्याच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी ताकदीने उभा राहणार आहे। आणि त्यातले त्यात वारकरी संप्रदाय असेल, टाळकरी, आमचे माळकरी, वारकरी हे संपूर्ण या परिवाराच्या पाठीशी आहेत। उद्याच्या आंदोलनाला काय पाठिंबा देत? उद्याच्या नाही, आम्ही घटना घडल्यापासून देशमुख परिवाराच्या सोबत आहोत, आजही सोबत आहेत आणि उद्याच्या आंदोलनासाठी आम्ही सोबत राहणार आहेत। या परिवाराला कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत न्याय मिळत नाही, ह्या आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत आम्ही या परिवाराची साथ सोडणार नाही। उद्या सहभागी होत आहे? उद्या सहभागी नक्कीच होणार आम्ही, कारण ज्या पद्धतीनं त्या कुटुंबाला अडचणी येत आहेत आणि ते कुटुंब जसं समोर येत आहे तसं महाराष्ट्राने आजपर्यंत ताकद दिलेली आहे। परंतु हे परिवार एकटा नाही, यांच्या दुःखात, यांच्या वेदनेमध्ये, यांच्या अडचणीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे। त्यामुळे या परिवारानं खचून जायची गरज नाही। मी आत्ताच धनंजय भैयांना तीच त्या ठिकाणी आव्हान केलं किंवा त्यांना एक विनंती केली की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत घाबरून जायची गरज नाही। संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी ताकदीने उभा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।